नमस्कार मित्रांनो, मराठा समाजाचे नेते म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती मागे काहीतरी खराब झाली होती आणि ते सध्या हॉस्पिटलमध्येच होते. बट आता जो काही मागे वाद झाला होता पंकजाताई मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधील शाब्दिक चकमक झाली होती. ज्या पद्धतीने पंकजाताईंनी विधान केलं होतं की फक्त उपोषण करून सगळ्या गोष्टी सुटत नसतात, त्याच्यासाठी कृती करावी लागते आणि त्याच्यानंतर हे वादंग सुरू झालं होतं आणि हे वादंग आता शमलेलं आहे. तर शमलं कसं ते सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की आम्ही विधानसभेच्या संपूर्ण जागा लढवणार आहोत. तर कुठे कसा काय उमेदवार असणार आहे, काय त्यांची रणनीती आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करत नका जा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब देखील करत जा. तिच्या सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे हे एकाच मंचावर आले होते. मनोज जरांगे पाटील हे थेट रुग्णालयातून सप्ताहालाच भेट देण्यासाठी आल्याने पंकजा मुंडे यांनी त्यांना तब्येतीची विचारणा केली आणि त्यांना विचारलं कशी काय तब्येत आहे, बरं वाटतंय का, या सगळ्या गोष्टी झाल्या. सगळे सोयऱ्याची आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास 288 जागेसाठी विधानसभा लढवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. जर ते मान्य झालं नाही तर आम्ही लढू. कार्यकर्त्यात मनोज जरांगे यांनी महत्वाची घोषणा केली. राज्य सरकारने तात्काळ सगळ्या ज्या काही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास आम्ही या सगळ्या विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहोत आणि आमच्या जोरावर 288 आम्ही निवडून आणू. हे स्वतः देखील उभा राहील असंही त्यांनी यावेळेस सांगितलंय. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही, आम्हाला फक्त आरक्षण हवे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्या नेत्यांचा कार्यक्रम हा मराठा समाज बरोबर करणारे, करेक्ट कार्यक्रम करणारे असे त्यांनी सांगितलंय. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढवणार असून त्याची तयारी 1 महिन्यापासून सुरू केल्याची आम्ही सगळी तयारी 1 महिन्यापासून सुरू केली आणि त्या संदर्भात आमचा जो पाया याची एकच जास्ती आता सगळ्यांनी घेतली की 5 टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींनी देखील स्वतः प्रचार सोडून आणि इतर नेत्यांच्या देखील प्रचार सभेला इकडं आम्ही बोलवणार आहोत. म्हणजे एवढा काही आमचा मराठा समाज आहे आणि त्या मराठा समाजामध्ये नरेंद्र मोदींना देखील इकडे यावं लागणार आहे. बट आता महत्वाचं आहे म्हणजे की 288 जागा हे लढवणार आहेत. मग कसे लढवणार आहेत काय, पण याच्यावर पण आपण अनालिसिस करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.